टाइमला रिव्हिजनचे जे क्लासेस घेतले होते त्याच्यामध्ये ते कंटिन्यू फास्ट ट्रॅकमध्ये त्या स्टोरी टाईप सगळ्या गोष्टी एक ब्लॅकबोर्डवरती सगळ्या रिवाईज केल्या होत्या. आपल्याला एक क्लासेसची गरज होती, त्याच्यानंतर जे सिनियर असतात त्यांच्या गायडन्सवरून क्लासेस लावून हे सगळा डेडिकेशन, हार्डवर्क आणि या सगळ्या कंटिन्यू कन्सिस्टन्सी ठेवून इथंपर्यंत आज पोचलेलो आहे. नमस्कार. तर आपल्या समोर आहे संकेत चन्ने, ऑल इंडिया रँक 6 इन जीपॅट अँड ऑल इंडिया रँक 11 इन नायपर MS. तर संकेत, तुम्हाला इथं पाहून खूप आनंद होत आहे. तर आपण डायरेक्ट आता इंटरव्ह्यूवर येऊ. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमची काय जर्नी होती जीपॅटची आणि नायपरची फ्रॉम स्टार्टिंग टू एंड रँक आणतपर्यंत? सुरुवातीला तर फर्स्ट इयरमध्ये बी फार्मसीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर आपण फर्स्ट इयरला एक्सप्लोर करतो की समजतो बी फार्मसी काय आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करू लागतो जेव्हा सिनियरांच्याकडे आपण बघतो. सिनियर सांगतात की मग जीपॅट एक्झाम आहे, नायपर एक्झाम आहे. सिनियर्सकडे बघून आपण थोडंफार मोठी होतो. सेकंड इयरमध्ये येतो, मग त्या एक्झामची थोडे बहुत माहिती काढून घेतो. त्याच्यानंतर मग आपण ती माहिती काढल्यानंतर मग थर्ड इयरमध्ये असे टाईम येतं की आपल्याला थोडा बहुत सिलेबस जास्त होऊन जातो. त्याच्यामुळं मग असे होते की एक प्रोसेस होती की आपण स्वतः अभ्यास करायला लागतो. तेव्हा रेफरन्स बुक राहतात. ते रेफरन्स बुक वाचता वाचता मग काही वेळ असे येते की मग आपल्याला एक योग्य डायरेक्शन पाहिजे असते, ट्रॅक पाहिजे असतो. त्याच्यानंतर अशी प्रिपरेशन करता करता कंटिन्यू प्रिपरेशन चालूच होती. त्याच्यानंतर लास्टला रिव्हिजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरिता आपल्याला एक क्लासेसची गरज होती. त्याच्यानंतर जे सिनियर असतात त्यांच्या गायडन्सवरून क्लासेस लावून हे सगळा डेडिकेशन, हार्डवर्क आणि या सगळ्या कंटिन्यू कन्सिस्टन्सी ठेवून इथंपर्यंत आज पोचलेलो आहे. बरं. तर माझा सेकंड प्रश्न असा आहे की तुम्हाला टीचर्सनी कशी हेल्प केली प्रत्येक सब्जेक्ट्समध्ये आणि कसे डाऊट क्लिअर केले? तर ते तुम्ही टीचर्सबद्दल म्हणजे ऑल टीचर्स आणि सब्जेक्टबद्दल थोडी इन्फॉर्मेशन. असं आहे की जेव्हा आपण प्रिपरेशन करतो स्टार्टिंगला लाईव्ह लेक्चर्स होतात. त्याच्यामध्ये जे आपल्याला वाटतं की आपण शॉर्टमध्ये करून घेऊ रिव्हिजन, असं नाही. ते लाईव्ह लेक्चर्स होतात तेव्हा ते स्टोरी टाईप टेलिंग सांगितलं राहतं आणि त्या गोष्टी आपण जेव्हा कंटिन्यू 1 घंट्यामध्ये करत असतो तेव्हा एक टॉपिक चाललेला असतो. आपण ते लेक्चरमध्ये बघून घेतो आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी अंडरस्टँडिंग करताना ते आपल्याला वाटतं की बुकमधून वाचलेलं लक्षात राहील. तसं नाही. एक्झाममध्ये ते आपण लाईव्ह लेक्चरमध्ये जसं स्टोरी टाईप बघितलेलं आहे एक्झाममध्ये ते पॉईंट क्लिक होऊ शकतात आणि त्याच्यामुळे लाईव्ह लेक्चरचा ते खूप फायदा होऊन जातो. आणि टोटल जे डीप लर्निंग जे होतं सगळ्या गोष्टी आणि जे नॉन टेक पार्ट आहे ते नॉन टेक पार्ट इतका डिफिकल्ट म्हणजे एकदम भारी शिकवलं होतं की कोणता पण क्वेश्चन जरी आला तरी तो राहणार नव्हता आपल्याकडून. आणि त्याच्यामुळेच आपले बाकीच्या एक्झामची पण तयारी एकदम परफेक्ट होऊन गेली होती. आणि आता मी असा प्रश्न विचारत आहे की जसं आपलं सॅपियन्स तुम्हाला लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डिंग दोन्ही प्रोव्हाइड करतो. येस. ठीक आहे. रेकॉर्डिंगचं प्रोव्हाइड करतोस आणि लाईव्ह लेक्चरचं प्रोव्हाइड करतो, पण काय अंतर आहे लाईव्ह आणि रेकॉर्डिंग्समध्ये? रेकॉर्डिंग बद्दल मी जर म्हणलं तर रेकॉर्डिंग एक ठराविक टायमिंग पुरतं ठीक आहे की टाइम स्पेंड होतोय. जेव्हा आपली सेमिस्टर येते त्या टायमिंगला आपण जर ब्रेक राहिला असेल तर ते कव्हर करू शकतो. पण रेकॉर्डिंगमध्ये कसं आहे, आपण जेव्हा ते बघतो तेव्हा आपल्याला स्पीड वाढवून बघतो. त्याच्यामुळे कंटिन्यू कन्सिस्टन्सी नाही राहत. त्याच्यामध्ये आपण कंटिन्यू फोकसमध्ये नाही. एखादा पॉईंट जरी त्याच्यातून गेला तर तो राहू शकतो आपला. आणि ही एक्झामची लॉंग प्रोसेस आहे. त्याच्यामुळे जी गोष्ट करतोय ती परफेक्टच झाली पाहिजे ह्या दृष्टीने करतोय. आणि जेव्हा लाईव्ह लेक्चरमध्ये आपण प्रॉपर अटेन्शन बसतो, त्याच्यामध्ये टीचर्स पूर्ण इंटरॅक्ट करतात. मग आपण जे आपल्या कन्सेप्ट असतात त्याच्यामध्ये मेसेज टाकतो आणि जे त्याची मेमरी जी बनलेली असते आपल्या टीचर्स सोबत इंटरॅक्शन करतानाची ती लाईव्ह लेक्चरमध्ये ती मेमरी आपली कंटिन्यू लॉंग टाईम लर्नमध्ये राहते. आणि जी व्हिज्युअल प्रोसेस असते, ऑडिओ प्रोसेस असते, रायटिंग प्रोसेस, या तिन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली आपण जेव्हा होतो ते मेमरी लॉंग टर्म कामाला येते. आणि एक्झाममध्ये लाईव्ह लेक्चरचा जर आपण बघितला हा जो रिझल्ट आहे हा कन्सिस्टन्सी आहे. हे थोडं 2 महिने 3 महिने अभ्यास करून नाही, 1 वर्ष कमीत कमी 2 वर्ष सगळ्यांनी मेहनत करत असेल तेच रँकर्स दिसतील तुम्हाला, असं आहे. आणि त्याचा लाईव्ह लेक्चरचा खूप फायदा आहे, कारण ती जर जर्नी तुम्हाला रँकर्समध्ये पाहिजे असेल तर पूर्ण लाईव्ह लेक्चर 1-2 वर्षाचा तर अभ्यास नक्कीच हवा. आता मी तुमचे जे ज्युनियर्स आहे आणि येणारी पिढी आहे त्यांना तुम्ही कसं प्रोत्साहित करतात किंवा काय मेसेज देणार? असं नाही की म्हणजे तुम्ही करत राहा कंटिन्यू अभ्यास. तुम्हाला योग्य डायरेक्शन देणारे क्लासेस, सेपियन्स असो, तुम्ही क्लासेस जेव्हा जॉईन करता
तेव्हा तुम्ही बघितलं पाहिजे टीचर्स असतील, त्यांचा एक्सपिरियन्स असेल, त्यांनी जे गायडन्स करतात तुम्हाला, जे नंतर हे जर झालं लाईफ कोचिंग पर्यंत ठीक आहे, कोचिंग आपण रँक काढतो हे ते सगळं ठीक आहे. ह्याच्यामध्ये तर आपल्याला प्रॉपर गायडन्स आहे, इन डीप जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर होतीलच. पण जे तुम्हाला जे लाईफमध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणींवरती फेस कसं करायचं असेल, फार्मा इंडस्ट्रीशी पुढे जाऊन तुम्हाला कनेक्ट कसं होता येईल, मग नवीन ऑपॉर्च्युनिटीज काय असतील, ह्याच्याबद्दल तुम्हाला सगळी ओव्हरऑल ग्रोथ, तुमच्या पर्सनॅलिटी, ह्या त्या सगळ्या जर स्किल डेव्हलप करायचे असतील तर, आणि असं नाही की कोणी दुसऱ्या कॉलेजमधून असेल काही शिकवत नाहीत असं नाही. तुम्ही करत राहा, कंटिन्यू अभ्यास केल्याने 100% एक नंबर तयारी होईल. आणि ह्याचं एकच की आहे, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क आणि डेडिकेशन. ह्या तिन्ही गोष्टींशिवाय हे रिझल्ट शक्यच नाही. धन्यवाद. आता तुम्ही आता जे 2 दिवसापासून इथं आहे, कालपासून इथं आहे आणि आज पण राहणार आहे. काय एक्सपिरियन्स होता कालचा आणि आजचा जयघोषबद्दल काही? एक्सपिरियन्स एक नंबर होता सर. जेव्हा फर्स्ट आलो तेव्हा इथलचं जे वातावरण होतं हे टोटल एकदम नेचर ब्युटी, हे रिसॉर्ट, हे सगळ्या गोष्टी नवीन पाहायला भेटतात, त्याच्यामुळे हे सगळं एकदम बेस्ट होतं. सुरुवातीपासून जे आपण एन्जॉय केला, ते फेलिसिटेशन प्रोग्राम झाला, त्याच्यानंतर डीजे नाईट्स वगैरे, हे जे सगळं बेस्ट होतं. अजून पुढे आपण आता ज्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी करणार आहे त्याच्यामध्ये पण खूप एन्जॉय करू. बरं, थँक्यू. ओके.